नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज की नाही आपण मस्त 1 किलोच्या अचूक प्रमाणात गोडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर चला आपण आता साहित्यावर नजर घालून घेऊयात, कारण साहित्य जास्त महत्वाचं आहे, त्याचं प्रमाण. तर इथे अर्धा किलो इथे अख्खे धणे घेतलेत. अख्खे धणे छान चाळून निवडून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे. हे अत्यंत गरजेचं असं, यामध्ये काड्या शक्यतो नको. त्यानंतर इथे 100 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं आहे, 100 ग्रॅम जिरं आहे, 50 ग्रॅम शहाजिरं आहे, शहाजिरं ज्याला म्हणतात. त्यानंतर आता बाकी मसाले बघूयात. 10 ग्रॅम इथे मसाला वेलची आहे आणि बाकी मसाल्यांचंही प्रमाण सांगते. 20 ग्रॅम दालचिनी आहे, 20 ग्रॅम इथे चक्री फूल आहे, 20 ग्रॅम लवंग आहे, 10 ग्रॅम दगडफूल आहे, इथे 100 ग्रॅम पांढरे तीळ आहेत, गावरान पांढरे तीळ, 50 ग्रॅम इथे मी खसखस घेतली आहे, 20 ग्रॅम आहेत तमालपत्र, 20 ग्रॅम आहेत काळं मिरं, 20 ग्रॅम आहे नागकेशर आणि 10 ग्रॅम आहे जावेत्री किंवा जायपत्री पण याला म्हटलं जातं. चला आता इथे अख्खे धणे तव्यामध्ये घेतलेले आहेत. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आणि धणे ड्राय रोस्ट करून घ्यायचे. सुकेच आपल्याला इथे खमंग असा सुवास तरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पण हे अजिबात काळपट झाले पाहिजे नाही. यातलं बेसिकली थोडासा ओलसरपणा असेल तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा. हे मसाले आता काळपट जर भाजले गेले ना तर मग काय होतं की तो जो कडवटपणा आहे ना, खूप जास्त रोस्ट केलेल्या मसाल्यांचा तो मसाल्यामध्ये उतरतो आणि मसाला मग खमंग लागत नाही. म्हणून मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मस्त असं खमंग सुवास तरवळायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा रंग पण आलेला आहे मसाला या धण्यांना. आता हे भाजलेले छान धणे असे तडतड तडतड वाजत पण आहेत. आता हे एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता याच तव्यामध्ये जिरं घालून जिरंही छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. ताजा घरी बनवलेला मसाला जो असतो ना त्याची बातच काही और, म्हणजे घरात असा छान तो घमघमाट सुटतो ना. आहा हा. चला जिरे पण खमंग असे भाजून घेतलेत. तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग आलेला आहे याला आणि खूप सुंदर दिसतात. वा. आता हे भाजलेले जिरे या धण्यांवरच काढून घेऊया आणि आता याच पॅन मध्ये आपण शहाजिरं घालणार आहोत आणि हेही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता हे भाजून घेतलेले शहाजिरं आहे ना, हे भाजलेले शहाजिरं पण या जिऱ्यावर आपण घालून घेऊ. भाजलेले धणे, भाजलेले जिरे आणि त्यावरच हे भाजलेलं शहाजिरं हे यावर घालून घेऊ. आणि आता या तव्यामध्ये आपण घालतोय पांढरे तीळ, गावरान पांढरे तीळ आणि हे भाजून घेऊया. पांढरे तीळ छान खमंग असे भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. आता हे भाजलेले तीळ हे सेपरेट काढायचे आणि याच तव्यामध्ये आता खसखस घालून भाजून घेऊया. आता हे तीळ, खसखस, खोबरं यांना आहे ना तेल छान सुटतं ग्राइंड करताना, त्यामुळे मग हे आपण धणे जिऱ्यामध्ये मिक्स नाही करत आहोत. हे सेपरेटच ठेवतो पण एकत्र ठेवतो, जेणेकरून हे जेव्हा दळलं जाईल ना तेव्हा हे आपण एकत्र दळूया. आणि आता याच तव्यात मी घालते सुकं किसलेलं खोबरं आणि हेही छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. चला खोबरं पण छान खमंग खरपूस असं भाजून झालेलं आहे. छान असं थोडा हलकासा ब्राउनिश कलरवर भाजून घ्यायचं आणि हे भाजलेलं खोबरं भाजलेला तीळ आणि खसखसवर काढून घ्यायचं. आता इथे ना त्याच तव्यामध्ये मी तेल गरम केलं आहे. 2 मोठ्या पळ्याभर, पळी बरं का, चमचा नाही. आणि इथे बघा तेल हलकसं गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये तमालपत्र घालूया आणि तमालपत्र छानपैकी तळून घ्यायचं. चला आता इथे तमालपत्र पण छान आपले तळून झालेले आहेत, बघू शकाल. त्यातले काही हलकेसे तळायचे राहिलेत ते मी ठेवते. सगळे एकसारखेच तळून घ्यायचे. जे झालेत ते आपण बाजूला काढूया. ज्याचा रंग बदललाय ते काढून घेऊया.
आता याच तेलामध्ये दगडफूल पण घालूयात आणि दगडफूल पण व्यवस्थित असे तळून घ्यायचं. आता तुम्ही विचार करत असाल हे मसाले तळायची काय गरज आहे? काय होतं ना, खडे मसाल्यांमध्ये हलकासा पाण्याचा अंश असतो किंवा आर्द्रता असते. तळल्यामुळे ते मसाले छान असे कुरकुरीत बनतात, क्रिस्प बनतात आणि त्यातलं जे तेल आहे किंवा जी चव आहे, फ्लेवर आपण ज्याला म्हणतो, ती रिलीज व्हायला मदत होते. त्यामुळे हे मसाले असे छानपैकी तळून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकाल आता हे दगडफूल पण छान असं कुरकुरीत दिसतंय. वाटायला हे फार सोपं जातात तळलेले मसाले, म्हणून हे तळून घेणं गरजेचं आहे. आता या तव्यामध्ये आणखी एक पळी तेल मी वाढवलेलं आहे. आता यामध्ये उरलेले सगळे खडे मसाले घालून हे एकसारखे परतून घेऊयात. आता हे मसाले वेगवेगळे तळून घ्यायची गरज नाही. दालचिनी, चक्री फूल, मसाला वेलची, जायपत्री, नागकेशर, काळी मिरी, लवंगा हे आता एकत्रच आपण छान परतून घेऊ. हा या ताजे खडे मसाले जे आपण तळून घेतलेत ना, काय मस्त सुवास दरवळतोय. क्या बात आहे, मस्त आहे. आता हे सगळे मसाले आपले तळून झालेले आहेत. खडा मसाला तळून झालेला आहे, सुके मसाले भाजून झालेले आहेत, तमालपत्र, दगडफूल तळलेलं आहे. जबरदस्त दिसतंय सगळं. आता एकतर गिरणीतून हे तुम्ही एकत्र दळून आणू शकता, पण मी मिक्सरवरच करणार आहे आणि ते कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते बघूया. चला, आता हे सगळे भाजलेले मसाले एक एक करून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. सगळ्यात आधी हे धणे आहेत आणि जिरं आणि शहाजिरं आहे जे आपण एकत्र भाजलं होतं. हे आधी छान असं मिसळून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात घालून याची एक एक पूड तयार करून घ्यायची. सगळ्यात आधी धणे आणि जिऱ्याची पूड तयार करून घेऊयात. चला, आता हे छान भाजून, आता हे छान धणे आणि जिरे एकजीव झालेले आहेत आपले. मला वाटतं आणखी थोडंसं फिरवून घेते मी. चला, आता हे छान वाटलं गेलेलं आहे. आता हे काढूयात. एका मोठ्या कुंड्यात काढायचं, कारण आपण आता सगळे मसाले ना इथे एक 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 करून छान असे दळून घेणार आहोत. आता याच पद्धतीने सगळे धणे जिरे आधी मी दळून घेते आणि मग पुढची स्टेप दाखवते. चला तर मग इथे धने जिरे पूड मी छान तयार करून ठेवली. तुम्ही बघू शकाल ही पूड छान अशी वाटली गेली आहे व्यवस्थित अशी. आता ही एक बाउलमध्ये काढून घेतली. आता पुढे काय करायचं, हे जे भाजलेलं सुकं खोबरं आहे, तीळ आहे आणि खसखस आहे, आता हेही आपण एकत्र करूया आणि हे एकत्र आता मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. आणि हे सुके, पाण्याचा अजिबात कुठेच वापर नाही करायचा आणि पाण्याचा हात पण नाही लागला पाहिजे, नाहीतर मसाला खराब होईल. आता हेही छान दळून घेऊया. चला, हे आता छान झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तेल बिया आहेत, त्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे काढूयात याच मिश्रणात धने जिऱ्याच्या. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे तळलेलं तमालपत्र आहे, हे तमालपत्र सेपरेट आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तमालपत्र देखील इथे छान वाटलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान याची पूड तयार झाली. आता हे वाटलेलं तमालपत्र या धने जिरे पूड आणि या मसाल्यात मिसळून घ्यायचं. आणि आता यामध्ये हे जे दगडफूल आपण तळून घेतले हे सेपरेट करून घेऊया. आता हे दळलेलं दगडफूल हेही या मसाल्यामध्ये एकजीव करायचं. आता हे जे तळलेले खडे मसाले आहेत ना, हे आता सगळे एकत्र घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून. चला, आता हा खडा मसाला पण छान एकसंध करून घ्यायचा, दळून घ्यायचा. पूर्ण खडा मसाला पण आपला छानपैकी दळून झालेला आहे. आता हा दळलेला मसाला हा पण यावर घालून घ्यायचा. चला, आता हा मसाला काढून घेतला की हे जे सगळं आहेत ना, हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. हवं तर हाताने करून घेऊ शकता, पण मी हाताने नाही करणार. याचं रिझन सांगते,
कारण हे पुन्हा आता सगळं एकत्र आहे ना मिक्सरमधून मी काढून घेणार आहे, त्यामुळे जस्ट असं रॅन्डम फक्त मिक्स करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे 10 ग्राम हळकुंड हवं आणि अगदी 1 ग्राम आपण खडा हिंग घेतो. हिंग छान तळून निघावा म्हणून मी इथे मुद्दाम ही ना छान तडका कढई घेतली आणि त्यात अगदी थोडंसं तेल घातले, जेणेकरून हिंगाला तेल छान लागेल आणि ते छान फुलेल. छान फुललं ना हिंग की वाटायला खूप सोपं पडतं, बघू शकाल तुम्ही. आणि यातच आता हळकुंड पण घालून तळूयात. छान कुरकुरीत होईपर्यंत हळकुंड तळून घ्यायची. आता यामध्येच मिक्सरमध्येच तळलेली हळद घालायची आणि हा तळून घेतलेला हिंग देखील घालायचा आणि हे पण आता छानपैकी फिरवून घेऊया. आणि हे हिंग आणि हळद हे देखील यामध्ये घालून एकजीव करायचं, म्हणजे गोडा मसाल्याला रंग खूप सुरेख येतो. गोडा मसाला बनवून तयार आहे. मस्त सुवास दरवळतो आणि रंग बघा काय सुरेख रंग आलेला आहे. याचं टेक्स्चरही भन्नाट आहे आणि दिसतोय काय सुरेख. आहा, हा असा ताजा ताजा गरम केलेला, असा ताजा ताजा बनवलेला मसाला ना त्याच्यासारखं दुसरं असं सुख नाही. वा. आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि हवाबंद बरणीमध्ये स्टोर करून घेऊ शकता आणि 1-1.5 वर्ष हा मसाला छान टिकतो, जाळी आणि अजिबात लागत नाही. गोडा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम अख्खे धणे, 100 ग्रॅम जिरं, 50 ग्रॅम शहा जिरं, 100 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं, 4 मोठे चमचे तेल, 10 ग्रॅम दगडफूल, 20 ग्रॅम तमालपत्र, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 50 ग्रॅम खसखस, 100 ग्रॅम मसाला वेलची, 20 ग्रॅम चक्री फूल, 1 ग्रॅम खडा हिंग, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम जायपत्री, 20 ग्रॅम नागकेशर, 10 ग्रॅम हळकुंड. धणे, जिरे, शहाजिरं, तीळ, खसखस, सुकं खोबरं भाजून घ्यायचं. आता गरम तेलात तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, चक्री फूल, मसाला वेलची, जायपत्री, नागकेशर, काळी मिरी, लवंग तळून घ्यायचे. आता सगळे कोरडे जिन्नस एकत्र दळून घ्यायचे आणि आता तळलेले जिन्नस दळून घेत दोन्ही मिश्रण एकजीव करायचे. आता खडा हिंग आणि हळकुंड तळून घेत हे मिश्रण वाटून घ्यायचं आणि गोडा मसाल्याच्या मिश्रणावर घालायचं. आता सगळा मसाला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. झाला आपला 1 किलोच्या प्रमाणातला गोडा मसाला तयार. शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं अतिशय सोप्या पद्धतीने, कारण बऱ्याच जणांना शेवग्याची आमटी खायला नाही आवडत किंवा डाळ वरण खायला नाही आवडत, तर या पद्धतीने सूप तुम्ही तयार करू शकता. अतिशय रुचकर, पौष्टिक, जबरदस्त लागतं. कॅल्शियम युक्त असतो शेवगा. सगळ्यात आधी काय करायचं, भली मोठी अशी शेवग्याची शेंग घ्यायची, शक्यतो अशी टपोरी बघून घ्यायची, जेणेकरून ही शिजली की त्यामध्ये गर भरपूर निघेल. आता सुरीने हलकीशी कट करायची, थ्रूआउट कट करायची गरज नाही. जितकं शक्य असेल तितके याचं असं साल ओढून काढायचं. आता याच पद्धतीने ज्या साईडने साल निघालंय ती साईड वर घ्यायची आणि हे कट करायचं. पुन्हा साल काढत घ्यायची आणि ही निघालेली साल पण ही काढूयात. चला तर मग आता काय करायचं, पुढे या सगळ्या शेवगाच्या शेंगा घ्यायच्या कुकरमध्ये. 2 शेवग्याच्या शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत. यामध्ये 1 कांदा घालायचा, 1 टोमॅटो, 1 लसूण पाकळी आणि 1 हिरवी मिरची. पुरेसं पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं वाफवून घेऊ शकता, शिट्टी न काढता. किंवा शिट्टी काढायची असेल तर मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्या. आता हे शेवग्याच्या शेंगा आहेत या छान शिजवून घेतल्या. वा, तुम्ही बघू शकाल मस्त शिजलेल्या आहेत, हलक्याशा थंड देखील झालेल्या आहेत. आतपर्यंत हे छान शिजलं गेलंय. आता हे जे पाणी आहे सूप मधलं, हे पाणी एका कढईमध्ये काढून घेऊ. शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो आणि हे सगळं आहे हे मिक्सरमध्ये याची छान पेस्ट तयार करून घेऊया. आता हे शिजलेल्या शेंगा, टोमॅटो, लसूण हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये घालूयात. आता हे प्युरी होण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे जे पाणी आहे ज्यामध्ये आपण शेंगा शिजवून घेतल्या, हे पाणी यामध्ये घालूयात आणि याची जितकी शक्य असेल तितकी फाईन पेस्ट किंवा प्युरी तयार करून घेऊयात.
आता ही तयार सूपची प्युरी इथे जे आपण स्टॉकचं पाणी ठेवलंय यामध्येच पूर्ण आपण स्ट्रेन करून घेऊयात, म्हणजे जो चोथा आहे तो सगळा निघून जाईल आणि सूप फक्त यामध्ये किंवा गर खाली पडेल. आता गॅस सुरू करायचा आणि यावर ही कढई ठेवायची. यामध्ये चवीनुसार घालायचंय मिरपूड, मसाले तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, पण हिरवी मिरची लसूण घातलाय त्याची चव खूप छान उतरते या सूप मध्ये. मस्त. आता यामध्ये घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स, अगदी ऑप्शनल आहे, आणि मिक्स्ड हर्ब्स किंवा पिझ्झा सीझनिंग, पिझ्झा बर्गर घरी ऑर्डर केल्यावर जे येतं ना मसाला, तो मसाला, आणि चवीपुरतं मीठ. आणि या सूपला आता काढूयात एक मस्त अशी उकळी. यामध्ये कॉर्नफ्लॉवर, कॉर्नस्टार्च काहीच घालायची गरज नाही. तुम्ही बघू शकाल हे ऑलरेडी याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. अगदीच लागलं तर थोडी हळद रंग सुंदर यावा म्हणून घालू शकता, पण मी नाही घालणार. चला, सूपला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस करते बंद आणि हे गरमागरम सूप असंच तुम्ही पिऊ शकता. खूप रुचकर लागतं, चवदार लागतं आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो ना की पौष्टिक आहे, तेव्हा असा खूप आपला गैरसमज असतो की ते रोज उठून प्यायला पाहिजे, पण असं नाही. जेव्हा पौष्टिक आहार किंवा पौष्टिक जीवनशैली तुम्हाला स्वीकारायची आहे, तेव्हा महिन्यातून 3 ते 4 वेळा याचा समावेश, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी शेवग्याच्या शेंगांचं सूप करून तुम्ही पिऊ शकता, जे पौष्टिक आहे. मग एक दिवस लाल भोपळ्याचं सूप, एक दिवस पडवळाचं सूप, कोहळ्याचं सूप, असे वेगवेगळे पौष्टिक सूपचे प्रकार तुम्ही करून बघू शकता. शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगा, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो, लसूण, 1 हिरवी मिरची, पुरेसं पाणी, काळी मिरपूड, चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, चवीनुसार मीठ. शेवग्याच्या शेंगांना अशा प्रकारे काप देत शेंगा, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची हे मिश्रण एकत्र शिजवून घ्यायचं. आता पाणी वेगळं काढत बाकी जिन्नस वाटून घ्यायचे आणि हे मिश्रण गाळून घेत शिजवायचं. यात मिरपूड, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला उकळी काढायची. झालं आपलं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार. आज आपण अय्यंगार बेकरीमध्ये किंवा बेंगलोर बेकरीमध्ये जसा रव्याचा केक मिळतो ना, परफेक्ट तसा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी अर्धा कप दही घ्यायचे. अर्धा कप दही आहे. अर्धा कपला थोडीशी जास्त पिठी साखर मी इथे घेतली आहे. 1 कपला कमी म्हणजे पाऊण कप. आणि वितळून घेतलेलं साजूक तूप आहे अर्धा कप. तो जो केक असतो ना, त्याला मेन चव जी असते ती या साजूक तुपाची असते. अगदीच तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर मग तेल वापरू शकता, पण शक्यतो तूपच फेटून घ्यायचं. दह्यातल्या गुठळ्या ज्या मेन आहेत त्या आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या. आणि हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं फेटून झालं की आता यामध्ये घालूयात 1 कप दूध. कुठलंही दूध वापरू शकता तुम्ही, गाईचं दूध, म्हशीचं दूध. पुन्हा हे व्यवस्थित एकजीव करूयात. आणि आता यामध्ये मी घालते 1 कप बारीक रवा. रवा एकदम बारीक घ्यायचा, जाडवाला रवा नाही घ्यायचा, जो उपम्याचा असतो तो. हा बारीकवालाच रवा आपण इथे घेतोय. आणि याच्यावर ना आता झाकण ठेवायचं आणि हे मुरण्यासाठी 1 अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊयात. आणि इथे एक साधारण अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघू शकाल हे छान असं दाटसर झालेलं आहे बॅटर. आता काय करायचं, आता या स्टेजला यामध्ये मी घालते गव्हाचं पीठ. सो इथे आहे अर्धा कप गव्हाचं पीठ. मैदा घालायचा असेल मैदा घातला तरी चालेल. त्याचबरोबर बेकिंग पावडर अर्धा चमचा, पाव चमचा खायचा सोडा, चिमूटभर मीठ आणि हे सगळे जिन्नस असे चाळून घेऊयात मस्त. आणि आता यामध्ये घालूयात 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स. हवं तर वेलची पूड घातली तरी चालेल. आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं. तर हे छान असं कंबाईन करून झालं. बेकिंग टीन घ्यायचा. तर इथे माझ्याकडे हा छानपैकी असा 5 इंचाचा बेकिंग टीन आहे. यामध्ये मी बटर पेपर लावलेला आहे. तर या प्रमाणामध्ये 2 टीन भरून हा केक व्यवस्थित बनतो. तुम्हाला जर 1 टीनच करायचा असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट
घेऊ शकता. आता हे सगळं यामध्ये घालून झालं की व्यवस्थित टॅप करायचं. आणि आता हे तुम्ही कढईमध्ये कुकरमध्ये करू शकता बेक. मध्यम आचेवर 5 मिनिटं कढई किंवा कुकर प्रीहीट करायचं. त्यावर एखादी जाळी किंवा भांडं ठेवायचं, बेकिंग ट्रे ठेवायचा, झाकण लावायचं आणि बेक करायचं. पण मी अव्हनमध्ये करते. अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर साधारण एक 40 ते 45 मिनिटं लागतात. इथे रवा केक छानपैकी बेक झालेला आहे. टूथपिक घालून पाहिली किती व्यवस्थित क्लीन येते. आता आहे ना याच्या एजेस लूज करून घेऊ आणि एका प्लेटवर हा उपडा करून घेऊ. येस, क्या बात आहे. सुंदर असा स्पॉन्ज पण आलेला आहे, रंग पण आलेला आहे. मी आहे ना जे भाग फुगीर आहे तिथून कट नाही करत, कायम उलट्या बाजूने करते. म्हणजे याचे कट्स जे आहेत ते खूप छान बसतात. तुम्ही बघू शकाल कट्स खूप छान बसतात जेव्हा आपण आहे ना हे असं बेस पासून कट करतो केक तेव्हा. क्या बात है. आहा, मस्त. तुम्ही बघू शकाल हा केक बनवून एक 4 ते 5 दिवस स्टोअर करू शकता. छान टिकतो हा केक 4 ते 5 दिवस. आणि म्हणजे मुलांना डब्यासाठी वगैरे जर द्यायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता, कारण मुलांच्या डिमांड्स बऱ्याचदा असतात की काहीतरी वेगळं हवं. तर हे पौष्टिक आहे. यामध्ये गव्हाचं पीठ आहे, रवा आहे, तूप आहे. सो नक्की बनवून बघा. रवा केक करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 3 ते 4 कप पिठी साखर, अर्धा कप साजूक तूप, 1 कप दूध, 1 कप बारीक रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, मीठ, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स. दह्यात पिठी साखर, तूप घोळवून घेत यात दूध आणि रवा घालायचा आणि हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता यात गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, सोडा आणि मीठ यात चाळून घेत व्हॅनिला एसेन्स घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं आणि केक टीनमध्ये हे मिश्रण घालायचं आणि हा केक कुकर किंवा ओव्हनमध्ये बेक करायचा. झाला आपला रवा केक तयार. आज आपण सांडग्याची रसरशीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर. आता हे सगळं एकत्र छान वाटून घेऊयात. वाटण बनवून तयार आहे. इथे 3 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये हे सांडगे घालूयात जे आपण बनवले होते. हे असे तळून घेतलं की त्याची चव छान येते. आता हे सांडगे छानपैकी खरपूस तळून झालेले आहेत. हे काढूयात आपण. आणि हे सांडगे तळत असताना थोडे शेंगदाणे तळायचे, थोडे कढीपत्ता तळायचा आणि हे खायचे. हे असेच तळलेले सांडगे खायला ना अफलातून लागतात. आता सांडगे तळून झाले की हे बाजूला ठेवूयात आणि याच तेलामध्ये आता घालूयात बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेऊयात. कांद्याला खूप छान सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण घालून घेऊयात. आणि हे आणखी 4 ते 5 मिनिट एकत्र छान शिजवून घेऊया. हे मिश्रण छान परतून घेतलंय. व्यवस्थित असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले. सो सगळ्यात आधी आपण घालतो घरगुती मसाला आणि बॅडकी मिरची रंगासाठी. रंग छान येतो भाज्यांना. चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करूयात आणि मिनिटभर परतून घेऊ. आता हा मसाला छानपैकी परतून झाला की यामध्ये घालूयात पाणी.
गरम पाणी घातलं तर तवंग लगेच येतो भाजीला. आणि ही सांडग्याची ना जरा रसरशीतच भाजी छान लागते, त्यामुळे पाण्याचा थोडासा जास्त वापर मी इथे करते. आणि या रश्श्याला छान एक दणकून उकळी काढून घेऊयात. हा, मस्त सुवास दरवळतोय. छान अशी उकळी काढली आहे, दणकून उकळी काढायची म्हणजे त्याची चव, मसाल्यांची चव छान उतरते या रस्स्यामध्ये. आता यामध्ये घालूयात सांडगे. आणि सांडगे घातल्यावर एक फक्त 3 ते 4 मिनिट हे शिजवून घेऊयात. आणि हे डाळीचे सांडगे आहेत, त्यामुळे काय होतात ना, ते फुलतात. जसं ते शिजतात तसतसे फुलून म्हणजे वड्यासारखे फुलतात. ते छान लागतात भाजीमध्ये. तर इथे हे सांडगे आहेत ना, छानपैकी मी 5 मिनिटं शिजवलेले आहेत आणि हे छान फुलायला सुरुवात झालेली आहे, छान फुललेत. आणि जितका वेळ या रश्श्यात राहतात ना, ते आणखी फुलत राहतात. त्यामुळे मी आता गॅस बंद करते. अर्थात हे चणा डाळीचे सांडगे आहेत. मटकीचे जे सांडगे असतात ते शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही शक्यतो या रश्श्यामध्ये घातलं ना की कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या किंवा वाफवून घ्या, म्हणजे मटकीचे सांडगे पटकन शिजले जातात. सांडग्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, तेल, बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी. लसूण, आलं, सुकं खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर एकत्र वाटून घ्यायचं. गरम तेलात सांडगे तळून घ्यायचे आणि बाजूला काढायचे. आता तेलात कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यात तयार केलेलं वाटण घालून 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण परतून घ्यायचं. तेल सुटल्यावर मसाला, तिखट, मीठ आणि गरम पाणी घालून उकळी काढायची. आता यात आपण तळून घेतलेले सांडगे घालून शिजवून घ्यायचे. झाली आपली सांडग्याची चमचमीत रस्सा भाजी तयार. आज आपण कोकणातली पारंपरिक खापरोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय मौसूत आणि जाळीदार ही खापरोळी बनते आणि चव भन्नाट लागते. नारळाच्या रसाबरोबर सर्व केली जाते किंवा मग आपली नेहमीची ओल्या नारळाची चटणी त्याबरोबर सर्व केली जाते. सो सगळ्यात आधी आपण याचं पीठ बनवण्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते बघूया. घ्यायचंय 1 कप तांदूळ. मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. 1 कपला पाव कप उडदाची डाळ, 2 चमचे चणा डाळ आणि 1 चमचा मेथ्या. सो हे सगळं एकत्र करून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. इथे डाळ तांदूळ एकत्र स्वच्छ धुवून घेतले की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हे कमीत कमी 5 ते 6 तास तरी आपण भिजत घालूयात. खापरोळीसाठी लागणारे डाळ आणि तांदूळ इथे छान मी सोक करून घेतले आहेत, भिजवून घेतले. साधारण 6 तास झालेले आहेत. आता पुढे काय करायचं, पुढे हे दळून घ्यायचं. मिक्सर असेल मिक्सरवरच दळून घ्या, पण माझ्याकडे आज आहे पाटा वरवंटा. आणि हे छानपैकी असं वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. छान असं बारीक वाटलं गेलं पाहिजे, घावण डोसा कुठलंही पीठ असो. आता हे काढते मी पातेल्यात. तर हे वाटलेलं मिश्रण मी इथे पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते मीठ चवीपुरतं, नंतर घातलं मीठ तरी काही हरकत नाही, आणि हळद, आणि हे मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि हे आपण छान फर्मेंट करून घेऊयात. तर जेव्हा आपण पीठ हे पाटा वरवंट्यावर वाटून घेतलं होतं तेव्हा पातेल्याच्या ऑलमोस्ट 1/4 पोर्शनच होतं, पण आता हे छान आंबलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं वरपर्यंत आलेलं आहे हे पीठ. आता
आपण तयार करूयात खापरोळी. तर तवा इथे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा. यावर घालायचं तेल, अगदी थोडंसं. जस्ट तवा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा, सीझन करून घ्यायचा बेसिकली. सो हे तेल छान असं एकसारखं स्प्रेड करूयात, वाईप आउट करूयात आणि गरम तव्यावर हे खापरोळीचं बॅटर आपण घालून घेऊयात आणि हे एकसारखं स्प्रेड करूयात. आणि जसं ते शिजेल ना तसं तुम्ही बघू शकाल हे मस्त खापरोळी आहे ना, खरपूस तर होतेच, त्याचसोबत अशी जाळीदार होते. म्हणजे लेस कशी असते ना, परफेक्ट तशी लेस सारखी याला जाळी यायला सुरुवात होते. खालची बाजू व्यवस्थित भाजून झाली की उलटवून या बाजूने हलकेसं भाजून घेऊयात. तर या स्टेजला गॅस मी करते बंद आणि ही खापरोळी, तयार खापरोळी काढूयात जाळीवर. तर ही खापरोळी तुम्ही नारळाच्या रसासोबत खाऊ शकता. म्हणजे नारळाचं दूध, त्यामध्ये गूळ आणि हलकसं वेलची पूड किंवा जायफळ टाकून मिक्स करून त्याचा रस तयार करू शकता किंवा चटणी सोबत. खापरोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप उडीद डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ, 1 चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा हळद, तेल, चवीनुसार मीठ. तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मेथी स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजवून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यायचं. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून हे पीठ आंबवून घ्यायचं. आता तवा तेलाने ग्रीस करायचा आणि यावर खापरोळीचं आंबवलेलं पीठ पसरवायचं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं. झाली आपली जाळीदार खापरोळी तयार. आज आपण बनवतोय साबुदाण्याचे पापड. तर हे पापड आपण बनवण्यासाठी ना साबुदाणा भिजत नाही घालणार, मिक्सरला नाही फिरवणार, अजिबात नाही. फटाफट ही रेसिपी बनवून तयार होते. तर सगळ्यात आधी मी इथे काय केलेलं आहे, 1 कप साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलंय. हे पीठ बनवण्यासाठी काय केलं, 1.25 कप साबुदाणा मिक्सरमध्ये घातला आणि तो छान त्याची बारीक पूड करून घेतली. जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड करून घ्यायची. त्यानंतर रवा चाळायची किंवा पीठ चाळायची जी चाळणी असते ती चाळणी घेतली. त्यामध्ये तो दळलेला साबुदाणा घातला आणि छान चाळून घेतला. छान असं पिठाळ, म्हणजे पीठच झालं पाहिजे साबुदाण्याचं, त्या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं. 1 कप साबुदाण्याचं पीठ आहे, तर 5 कप इथे पाणी मी घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मीठ, साधारण 1 चमचाभर मीठ आणि हा कपभर साबुदाण्याचं पीठ. आता हे पीठ आहे ना, हे पीठ छान एकत्र करून घ्यायचं. यातल्या गुठळ्या आधी सगळ्या काढायच्या, त्याशिवाय गॅस सुरू नाही करायचा. पाणी थंड आहे आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते पटकन यामध्ये विरघळून जातं, गुठळ्या वगैरे फार राहत नाही. आता गॅस केलाय मी सुरू आणि मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत. एकसारखं ढवळत मी शिजवते आणि तुम्ही बघू शकाल हलकसं हे शिजायला सुरुवात झाली आहे, दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे ना एकसारखं ढवळतच शिजवायचं आहे. ही प्रोसेस करत असताना अजिबात चमचा सोडवायचा नाही, एकसारखं ढवळत राहायचं शिजत असताना. आता 10 मिनिटं झालेलं आहे, हे मी शिजवतेय. आता या स्टेजला यामध्ये मी आणखी 2 कप गरम पाणी ऍड करणार आहे. सुरुवातीला नाही घातलं कारण कढई तितकीशी मोठी नाहीये. हे 1 कप आणि आणखी 1 कप पाणी ऍड करणार आणि हे छान शिजवत राहायचं. सो आधी 1 कप घातलं आणि आता पुन्हा 1 कप गरम पाणी घालते. सो टोटल यामध्ये 1 कप साबुदाणा घेतला होता, तर 7 कप पाण्याचा वापर करतोय आपण. सो सुरुवातीला 7 कप पाणी घातलं तरी चालेल, किंवा जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर मग नंतर 2 कप पाणी ऍड करू शकता. पण हे परफेक्ट प्रपोर्शन आहे. कढई फक्त थोडीशी लहान आहे माझी, त्यामुळे मग मी पाणी आधी सगळं नाही घातलं. सो टोटल 7 कप पाणी लागतं जर 1 कप साबुदाण्याचं पीठ असेल तर. आता हे छान याला ग्लेज येईपर्यंत आपण शिजवून घेतोय.
आणि इथे बरोबर आणखी 15 मिनिटं हा साबुदाण्याचं पीठ मी शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल एकदम ट्रान्सल्युसंट झालेलं आहे, काचेसारखं असं पारदर्शक झालेलं आहे. आता या स्टेजला मी करते गॅस बंद आणि आता पटापट आपण याचे पापड घालून घेऊया. आणि आता इथे मी एक पॉलिथिन म्हणजे प्लॅस्टिकचा पेपर लाईनअप केलेला आहे, त्यावर मी हे पापड घालते. प्लॅस्टिकचा पेपर तुम्हाला नसेल वापरायचं तर स्टीलच्या प्लेट्स वापरू शकता, सिलिकॉन मॅट्स येतात त्या वापरल्या तरी चालेल, किंवा मग बटर पेपर येतात, बटर पेपरवर पण तुम्ही हे पापड घालू शकता. फक्त पेपर म्हणजे पीसेसमध्ये तुम्हाला ठेवावे लागते. हे स्प्रेड करायची अजिबात गरज नाही, फक्त हे असं घालायचं आणि 2 पापडमध्ये ना डिस्टन्स ठेवायचं. या पद्धतीने. आणि हे पापड असे छानपैकी सगळे घालून झाले की हवेखाली सुकवू शकता, किंवा उन्हामध्ये हा पेपर ठेवला तरी काही हरकत नाही, पण हवेखाली पण छान हे सुकले जातात. म्हणजे ज्यांच्याकडे भारताबाहेर उन्हाचा त्रास आहे, ऊन येत नाही, सो ते हवेखाली सुकवले तरी चालतील. आता हे सुकल्यावर कसे असतात ते बघ. आता हे साबुदाण्याचे पापड छान सुकवून घेतलेले आहेत उन्हामध्ये, आणि तेलही इथे गरम केलेलं आहे. तेलामध्ये हे पापड घालूयात. क्या बात आहे. म्हणजे पापडाचा साईज तुम्हाला दाखवते. हा जो आपण आधी घातलेला, जो सुकवून घेतला, आणि हा फुललेला पापड एकदम ट्रान्सल्युसंट होतात तळूनही. हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, वर्षभर छान टिकतात हे मस्तपैकी पापड, आणि जेव्हा हवं तेव्हा काढून खाऊ शकता. साबुदाणा पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाण्याचं पीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी. साबुदाणा बारीक वाटायचा आणि चाळायचा. आता पाण्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि गाठी न होऊ देता हे पाणी मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण पारदर्शक आणि चिकट होईपर्यंत गॅसवर सतत ढवळत शिजवायचं. आता तयार झालेल्या या मिश्रणाचे पापड घालायचे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित वाळवून घ्यायचे. झाले आपले साबुदाणा पळी पापड तयार. आज आपण एक कोल्ड्रिंक बनवण्यासाठीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघतोय. मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये घालायची आहे अर्धा कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप यामध्ये मी घालते कॉर्नफ्लॉवर, काजू पाव कप मगज. आता मगज ऐवजी इथे बदाम जरी घेतले तरी चालतील. आणि आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं. आणि आता हे प्रीमिक्स इथे आपलं बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल. प्रीमिक्स बनवून तयार आहे. जेमतेम 2 मिनिटांच्या आत आपलं प्रीमिक्स बनवून तयार होतं. आणि इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. 1 लिटर दूध घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात केशर आणि त्याचसोबत पाव कप साखर. साखर आता घालणं गरजेचं आहे. प्रीमिक्समध्ये साखर जरी वापरलेली असली तरी त्या साखरेचं प्रमाण फार कमी आहे. याचा उद्देश हाच आहे की हे प्रीमिक्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या चवीचे फ्लेवरचे हे कोल्ड्रिंक्स बनवू शकता. म्हणजे आता इथे मी केशरचं करते. केशर, पिस्ता आणि काजू आहेत, ड्रायफ्रूट आणि केशर. तुम्ही चॉकलेट घालून हे चॉकलेट कोल्ड्रिंक बनवू शकता. गुलकंद, रोज सिरप घालून रोज कोल्ड्रिंक बनवू शकता. पान मसाला आणि खस सिरप घालून पानचं कोल्ड्रिंक बनवू शकता. काही सुकामेवा घालून अंजीर कोल्ड्रिंक बनवू शकता. असे वेगवेगळ्या चवीचे कोल्ड्रिंक तुम्ही बनवू शकता. त्यामुळे हा एक बेस आहे. आणि साखर तुम्हाला इथे कमी जास्त प्रमाणामध्ये ॲडजस्ट करावी लागेल. थोडासा खायचा रंगही घालते मी, कारण केशरचा रंग पुरेसा नाही होणार. आणि हे आता दुधाला एक छान आपण उकळी काढून घेऊयात. बॉईल होतंय तोवर काय करायचं, तोवर इथे एका जारमध्ये किंवा बाउलमध्ये हे दूध घ्यायचं, साधं दूध रूम टेम्परेचरवरचं. त्यामध्ये हे प्रीमिक्स घालायचं, 2 मोठे चमचे, आणि हे मिक्स करून घ्यायचं. दुधाला छान इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता काय करायचं, आता हे जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे प्रीमिक्स वापरून, हे मिश्रण आपण यामध्ये घालूयात. हे असं करणं गरजेचं आहे. यामुळे काय होतं ना, गुठळ्या होत नाही या प्रीमिक्सच्या,
आणि दूधमध्ये ते एकसारखं कंबाईन होतं. तर यामध्येच घालूयात आपण पिस्त्याचे काप, काजूचे तुकडे, थोडे मगज बी आणि बदामचे स्लाइसेस. आणि इथे मी ना रंग वापरलाय, पण त्याऐवजी हळद जरी तुम्ही वापरली पिवळ्या रंगासाठी तरी त्याची पौष्टिकता पण वाढेल आणि ते अगदी नैसर्गिक कोल्ड्रिंक होईल आणि अजिबात कडवट नाही लागत थोडीशी हळद घातल्यामुळे. आता हे छान आणखी एक 5 मिनिटं शिजवून घेऊयात. सो हे प्रीमिक्स घातल्यानंतर हे दुधाचं मिश्रण 10 मिनिटं छान मी शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी हे खूप छान दाटसर झालेलं आहे. एक संध अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि जसजसं हे थंड होईल तसतसं आणखी दाटसर व्हायला सुरुवात होते. सो आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात सर्विंग करण्यापूर्वी. आता हे मिश्रण पूर्ण थंडगार झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं एकसंध झालेलं आहे, एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, दाटसर झालेलं आहे हे दूध आणि जबरदस्त दिसतं आणि चवही भन्नाट लागते याची. आणि जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही हवे ते व्हेरिएशन या दुधामध्ये करू शकता. आता हे दूध तयार दूधही फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस मस्त टिकतं, अजिबात खराब नाही होत, पाणी नाही सुटत. आणि जे प्रीमिक्स आपण तयार करून घेतले ते प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर स्टोअर केलं तर साधारण 3 महिने छान टिकतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला पटकन कोल्ड्रिंक प्यायची इच्छा होईल तेव्हा दूध गरम करा, त्यामध्ये ते प्रीमिक्स टाका, मिक्स करा आणि शिजवा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त थंडगार रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. कोल्ड्रिंक प्रीमिक्स करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप कॉर्नफ्लॉर, पाव कप काजू, पाव कप मगज बी, 1 लिटर दूध, केशराच्या काड्या, खायचा रंग, पिस्त्याचे काप, साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉर, काजू, मगज बी मिक्सरमध्ये फिरवून एक जीव करून घ्यायचे. झालं आपलं कोल्ड्रिंक प्रीमिक्स तयार. तयार केलेल्या प्रीमिक्स पासून कोल्ड्रिंक करण्यासाठी दूध गरम करून त्यात केशर, चवीनुसार साखर आणि फूड कलर घालायचा. आता थोड्याशा थंड दुधात प्रीमिक्स मिसळून घ्यायचं आणि हे मिश्रण उकळत्या दुधात घालायचं. त्यात आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे घालून हे मिश्रण 10 मिनिटं उकळायचं आणि गार करून सर्व्ह करायचं. झालं आपलं कोल्ड्रिंक प्रीमिक्स पासून कोल्ड्रिंक तयार.